ओके, तर आज आपण काय बनवणार आहोत? ओ माय डॉली डॉली. ओ शिट, हे गाणं परत बोलणार नाही. परत नाही बोलणार. तू येऊ नाही नको नाही नाही माझ्याजवळ. ठीक आहे ठीक आहे. आज आपण काय बनवणार आहोत? हे काय आज आपण काय बनवणार आहोत? टिपिकल सुरुवात वाटते. ठीक आहे. नमस्कार मंडळी, माझ्या बायकोच्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची पाणीपुरी. नॉर्मल पाणीपुरी आपण ठेल्यावरती इकडे तिकडे खाल्लेलीच असेल, पण आज काहीतरी वेगळं, त्याच्यात एक छोटासा आणि छान असा वेगळा फ्लेवर घेऊन. बरं, याचं एक खासियत सांगतो. आमच्या बायकोच्या दरवाजाच्या पुढे गॅलरी आंब्याचं झाड आहे. गॅलरी गॅलरीतून आंब्याचं झाड असं स्वतःहून असं फळ देऊन जातं. मी तुम्हाला दाखवेन त्याचा एक छोटासा व्हिडिओ. तर तिकडच्याच काही कैऱ्या आम्ही आणलेल्या आहेत आणि त्याच्यातून हा पाणीपुरीचा एक नवीन फ्लेवर आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत. हेच ते आंब्याचं झाड आणि घरच्या घरी पुदिन्याचेही झाड या ठिकाणी आहे. पुदिनाही आपल्याला सहज उपलब्ध होईल. पहिलं आपण ब्लेंडर मध्ये कैऱ्या टाकून घेऊया. तर त्याच्यात कोथिंबीर टाकूया. मिरच्या मी 4 टाकते, तिखटपणा यावा म्हणून. तुम्ही हवे तेवढे टाकू शकता. आणि आलं टाकतोय आपण. पुदिना, थोडंसं मीठ, मी लिंबू सुद्धा पिळतोय थोडा. आता आपण ह्याला एकदा ब्लेंड करून घेऊया. त्याच्यात आपण अजून थोडंसं थंड पाणी किंवा साधं पाणी, जसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आता आपण याच्यात टाकूया थोडंसं काळं मीठ. ही माझ्या नवऱ्याची स्पेशालिटी आहे, तुम्ही त्यालाच देणार आहे करायला. मला हे खूप आवडतं. याने प्रत्येक पदार्थ, एक तर चाट मसाला आणि एक हे, जोपर्यंत तुम्ही हे वापरत नाहीत ना, आई शपथ, पदार्थाची चव. आणि तो प्रत्येक गोष्टीत हे टाकतो, त्याच्यासाठी त्याला कारण लागत नाही. बस बस, जास्त पण होईल. ठीक आहे. मीठ टाकलंय ऑलरेडी. पण याच्यात थोडासा चाट मसाला टाकतोय. आता आपण याच्यात थोडीशी जिरे पूड टाकूया. मिक्स करून घेऊया. आता आपण याचा रगडा बनवूया. मी 3 बटाटे घेतलेत, ज्याला आपण उकडून मॅश करून घेतले. याच्यामध्ये आपण, हा अर्धा मोठा कांदा होता, मी अर्धा वापरते. आपण अर्धा चमचा जिरा पावडर टाकली आहे. आता अर्धा चमचा आपण धणे पावडर पण टाकूया. थोडीशी हळद आणि अर्धा चमचा तिखट, थोडंसं मीठ टाकूया. आपण याला नीट मिक्स करून घेऊया. थोडी बुंदी आपण याच्यात टाकूया फ्लेवर येण्यासाठी. आणि जर तिखटपणा जास्त झाला असेल तर ही बुंदी ते तिखटपणाही बॅलन्स करेल. तुम्हाला तरीही तिखट वाटत असेल तर तुम्ही थोडीशी साखरही टाकू शकता, लिंबूही पिळू शकता. आपण ट्राय करणार आहोत पाणीपुरी विथ डिफरंट फ्लेवर. तिखट तुम्हाला तिखट आवडत असेल तर ठीक, नाही तर मिरची एक कमी करा. आंबटपणा वगैरे सगळं एकदम बॅलन्स आणि मस्त वाटलं. काहीतरी वेगळं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कसे होते आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.